देशातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट एखाद्या राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करतं ही नवीन गोष्ट नाही. पण यावेळी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला ज्या शब्दात फटकारलं त्यामुळे राज्याच्या न्यायव्यवस्थेवर आणि प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. असं चालू राहिलं तर आम्ही तुम्हाला जनतेसमोर सार्वजनिकपणे उघडं पाडू. हे शब्द साधे नाहीत. कोणत्याही सरकारसाठी हा अत्यंत गंभीर इशारा मानला जातो. पण नेमकं असं काय घडलं की सुप्रीम कोर्टाला एवढी कठोर भूमिका घ्यावी लागली? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. हे प्रकरण एका खुनाच्या आणि अपहरणाच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. या प्रकरणातील आरोपी गेली 4 वर्षाहून अधिक काळ तुरुंगात होता. त्याने जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना समोर आलेली माहिती ऐकून न्यायालय चकित झालं. कनिष्ठ न्यायालयात या खटल्याला तब्बल 86 तारखा पडल्या, पण त्यापैकी 53 वेळा पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजरच केलं नाही. एवढंच नाही तर 4 वर्षाच्या कालावधीत 34 पैकी फक्त 2 साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली. यावरून सुप्रीम कोर्टाने थेट प्रश्न उपस्थित केला की जर राज्य सरकार जामिनाला इतक्या आक्रमकपणे विरोध करत असेल तर खटल्याची सुनावणी वेगाने पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? न्यायमूर्ती हसनुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की महाराष्ट्रातून अशा प्रकारची अनेक प्रकरणं आमच्या समोर येत आहे. सरकार जामिनाला विरोध करतं पण खटला वेळेत चालवण्यासाठी आवश्यक पावलं उचलत नाही. 4 वर्षात फक्त 2 साक्षीदारांची साक्ष नोंदवणं जाणं ही अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं. आरोपीला वेळेवर कोर्टात न आणणं ही प्रशासनाची गंभीर चूक असून याची जबाबदारी थेट राज्य सरकारवर येते, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. यावेळी सुप्रीम कोर्टाचा सर्वात कठोर इशारा म्हणजे जर ही परिस्थिती अशी सुरू राहिली तर आम्ही महाराष्ट्र सरकारला जनतेसमोर सार्वजनिकपणे उघडं पाडू. हे विधान केवळ एका खटल्याबद्दल नाही तर संपूर्ण न्याय प्रक्रियेतील दीर्घाईवर केलेली कठोर टिप्पणी मानली जात आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आलं की आता प्रत्येक सुनावणीला आरोपींना कोर्टात हजर केलं जात आहे. मात्र ही बाजू सुप्रीम कोर्टाला समाधानकारक वाटली नाही. उलट न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला स्पष्ट आदेश दिले की दर आठवड्याला किमान 4 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या पाहिजेत. भविष्यात पुन्हा अशी दीर्घाई झाल्यास आणखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला. यासोबतच सुप्रीम कोर्टाने भारतीय संविधानातील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला. प्रत्येक नागरिकाला वेळेत न्याय मिळणं हा मूलभूत अधिकार आहे. एखादा आरोपी दोषी आहे की निर्दोष याचा निर्णय न्यायालय देईल, पण खटला वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवून एखाद्याला तुरुंगात ठेवणं हे न्याय नाकारण्यासारखं आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. म्हणूनच हा विषय केवळ एका आरोपीच्या जामिनाचा नाही. हा प्रश्न आहे न्यायव्यवस्थेच्या गतीचा, पोलिसांच्या कार्यपद्धतीचा आणि सरकारच्या जबाबदारीचा. आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की सुप्रीम कोर्टाच्या या कठोर निरीक्षणानंतर महाराष्ट्र सरकार आणि संबंधित यंत्रणा खरोखरच सुधारणा करतात का, की पुन्हा अशाच प्रकारची प्रकरणं सर्वोच्च न्यायालयासमोर येत राहतील? या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिलेला हा इशारा योग्य वाटतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते महत्त्वाच्या घडामोडीपर्यंत प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.